नक्की तुझा प्रश्न आहे ज्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही घेऊन आलात आणि काय मुद्दे आहेत त्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलतो बरं. तर महत्त्वाचं म्हटलं म्हणजे की शासकीय निमशासकीय जे कार्यालय आहेत तर त्या कार्यालयातील रिक्त पदं भरण्यात यावी आणि त्याचबरोबर त्यांची हे करावं आणि अन्याय पीडित जे आहेत विविध क्षेत्रातील त्या आदिवासी व बिगर आदिवासी बांधव आणि महसूलपासून ते सिडको वने विभाग MIDC महानगरपालिका ह्याच्यातील जे अन्याय पीडित आहेत तर त्यांचं मुदतीपूर्वी म्हणजे कामकाज व्हावं म्हणजे त्याच्यातून समाजाला न्याय मिळावा हा त्याच्या पाठीमागचा रिक्त पदे बोलताय कुठल्या खात्यामध्ये रिक्त पदे महसूल मी सांगितलं ना अगोदर हो हो महसूलमध्ये सगळ्यात जास्त पदं रिक्त आहेत त्याच्यानंतर MIDC आहे सिडको आहे महानगरपालिका आहे वने विभाग आहे तर हां महसूल अगोदरच सांगितलं ना तर हे रिक्त पदं भरावी शासनाने आणि अन्याय पीडितांना न्याय द्यावा हा त्याच्या हा एक दिवसीय हां तुमचं जे या संदर्भात आंदोलन घेणार कधी आंदोलन घेणार आहे आणि या संदर्भात कोणाची भेट घेणार आहे हां तर या संदर्भामध्ये महसूल मंत्री त्यांची भेट घेणार आहोत बावनकुळे साहेबांची आणि आग्रही त्याच्यावरच राहील का बाबा लवकरात लवकर समस्या मार्गी लागाव्या हे लक्षवेधी आंदोलन कुठे असणार हे फक्त एक दिवसीय लक्षवेधी 18 तारखेला राहणार आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 100-125 लोकच राहतील